ते 25 रुपयात मिळणारी शेवपुरी पाणीपुरी तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल, पण 90-100 रुपयाची कटोरी चाट कधी खाल्ली आहे का? चला तर मग आज स्वस्तात मस्त अगदी 10-12 जणं खातील अशी कटोरी चाट 50 ते 60 रुपयात घरच्या घरीच बनवूया. 5 ते 6 बटाटे उकडून साल काढून थोडी बारीक चिरून घ्यायची. त्याच्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीपुरते मीठ, काळे मीठ, काळी मिरी पावडर, घरचाच लाल मसाला, चाट मसाला, उकडलेले पांढरे वाटाणे हे सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर साखर टाकून फेटलेले दही, चिंच गुळाची चटणी आणि पुदिना चटणी, शेवटी कोथिंबीर हे सगळं टाकून व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, बारीक शेव, चिंचेची चटणी, पुदिन्याची चटणी आणि दही या सगळ्यांचा ठेल्यासारखा सेटअप करून घ्यायचा आणि कटोरी असेंबल करायला सुरुवात करायची. कटोरी घ्यायची, त्याच्यात चिंचेची चटणी टाकायची आणि आपण बनवलेला आलू मसाला ॲड करायचा. त्याच्यावर कांदा टोमॅटो टाकायचा. त्याच्यावरून दही, पुदिना चटणी, चिंच चटणी टाकायची. त्याच्यावर शेव आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकायची. झाली आपली चटपटीत अशी कटोरी चाट तयार. आणि हां, असे मी 10-12 जणांसाठी लागणारी कटोरी 50 ते 60 रुपयात आज घरच्याच घरी बनवली. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ती. आणि हां, ह्या सगळ्याच मटेरियलचं ना मी पापडी चाट पण बनवून घेतलं. आणि ह्या सगळ्या कटोऱ्या, दही, चिंचगुळाची चटणी, पुदिना चटणी मी घरच्या घरी कशी बनवली हे जाणून घ्यायचं असेल तरी कमेंट करा. चला तर मग आजच्यापुरती इतकीच गजाली. अशाच गजालींसाठी चॅनलला लाईक, शेअर,